जन्माष्टमीचा ब्लॉग मी आत्ता पोस्ट करते कारण खूप जास्ती आजारी पडले त्यानंतर. तर चला बघूया. नमस्कार मंडळी, कसे आज सगळे. तर आज होता पप्पांचा वाढदिवस आणि तशीच जन्माष्टमी देखील होती. तर शॉपमधलं सगळं काम आवरून लवकर निघाले होते, पण निघता निघता लेट झाला कारण सगळं सामान घेऊन जायचं होतं. मग त्यानंतर बड्डे सेलिब्रेट केला, मग निघाली. जाता जाता सगळं सामान घेतलं, घरी गेले, छान आवरलं आणि त्यानंतर घरीसुद्धा बड्डे सेलिब्रेट केला आणि मग मी छान माझं आवरून घेतलं. त्यानंतर काव्य मस्त राधे राधे गाण्यावर थिरकत होती. त्यानंतर असा सगळा सेटअप केला. छान 56 बुक रेडीच आणले होते कारण करायला वेळच मिळाला नाही आणि खूप काही छान करायचं होतं, पण वेळेअभावी मी असं छोटं आणि स्वीट असं डेकोरेशन केलं होतं. त्यानंतर मस्त असा अभिषेक केला कृष्णाचा. रात्री 12 वाजता जन्म होता म्हणून त्याच्यात 15 मिनटं आधी छान असा अभिषेक वगैरे करून आम्ही छान कृष्णाला मस्त सजवलं आणि त्याला पाळण्यात टाकलं आणि मग छान अशी गाणी, आरती आणि खूप छान असा जन्माष्टमीचा हा छोटा स्वीट सोहळा पार पडला आणि खूप छान असं डेकोरेशन वाटत होतं असं मला वाटतंय. तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्या दिवशी झोपायला मला रात्री 3 वाजले होते म्हणून मग झोप झाली नाही म्हणून खूप जास्ती आजारी पडले. 2-3 दिवस कंटिन्यू आजारी असल्यामुळे मला जमलं नाही ब्लॉग पोस्ट करायला. त्यानंतर छोटीशी दहीहंडी लावली होती, ती फोडायची होती आणि काव्याला फोडायची होती, पण ती फोडता येत नव्हती. मग मीच फोडली आणि त्यानंतर वाइंडअप केलं आणि हा आफ्टर लुक. त्यानंतर सेकंड डेला माझं मोबाईलचं बरंच काम होतं, ते मोबाईलची सगळी कामं करून घेतली. शॉपची कामं होती, पण रस्ते बंद असल्यामुळे मला काहीच काम जमलं नाही करायला. त्यानंतर संध्याकाळी दहीहंडी बघायला शनिवारवाडा चौकात DJ मुक्त दहीहंडी बघायला गेलो, पण खूप जास्ती बोर होत होतं म्हणून मग तिकडून निघालो आणि मग आम्ही गेलो माझ्या घराच्या इकडे आणि तिकडे छान असा DJ होता. तिकडे आम्ही छान दोघीजणी, मी आणि ओजस्विनी नाचलो आणि असा होता माझा आजचा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.